मित्रांनो, राग कुणाला येत नाही. राग येणे ही नैसर्गिक भावना आहे, पण तो योग्य ठिकाणी व्यक्त झाला ना तर चांगला आहे. नाहीतर वर्षानुवर्ष जोपलेली नाती या रागामुळे क्षणात तुटतात. अनेकदा तर संतापामुळे आपण खूप चुकीचे निर्णय घेऊन पश्चाताप करत बसतो. आणि अशी अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याच वेळा भावना कंट्रोल करणे अशक्य होऊन बसते आणि संताप उफाळून येतो आणि मग तुमचा खबीर सिंग होतो. काही वेळा तर दुसऱ्यांना कंट्रोल करण्याच्या नादात आपण जास्त संतापून बसतो. असं म्हणतात ना की तलवारीने झालेल्या जखमा भरून येतात, पण जिभेने झालेल्या कधीच भरून येत नाही. या सगळ्या गोष्टींचा परिणाम खूप काळ राहतो. परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. आणि आजच्या या सोशल मीडियाच्या जगात वेळच तर नाही ना कुणाकडे. अनेकांना संताप आवरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, पण त्यांना यश काही मिळत नाही राव. पण मित्रांनो, मी कशासाठी आहे? शांततेचे प्रतीक म्हणून गौतम बुद्ध यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक अडचणी, त्रास यावर उपाय सांगितले आहेत. आजच्या या व्हिडिओत आपल्याला घातक ठरणाऱ्या रागावर नियंत्रण कसे ठेवायचे याविषयी गौतम बुद्धांनी सांगितलेले 7 उपाय बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. आणि मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब नाही करत. का नाही करत? सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकताच तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग सुरू करूयात. नंबर 1, रोज ध्यान करा. दररोज ध्यान केल्याने रागाचे निरीक्षण करण्याची शक्ती प्राप्त होते. रागाचे निरीक्षण केल्याने आपण कुठे चुकलो आहोत आणि कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व देत आहोत हे कळायला मदत होते. तसेच अगदी मनोचिकित्सक देखील ध्यान करण्याचे सुचवतात. ध्यान केल्याने मन शांती लागते व रागाचा जोर कमी होण्यास मदत होते. नंबर 2, दयाळूपणा आणि करुणा बाळगा. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे दयाळू वृत्तीने पहा, त्याच्या निर्दयतेकडे दुर्लक्ष करा. राग व्यक्त करण्याऐवजी मन शांत ठेवून करुणा दाखवण्याचा प्रयत्न करा. नंबर 3, शहाणपण आणि विवेक आत्मसात करा. ज्या व्यक्तीकडे संयम आणि शहाणपण असते ना, तो व्यक्ती रागावर नियंत्रण ठेवतो, कारण त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता असते. रागाचे ध्यानपूर्वक विश्लेषण करून कारण आणि परिणाम समजून घेऊन धीराने समस्यांकडे पाहणे शक्य होते. नंबर 4, नकारात्मकतेला सकारात्मकतेत परिवर्तित करा. राग व्यक्तीमध्ये निगेटिव्हिटी घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरतो. ज्यामुळे जर कधी राग आलाच ना तर त्याचे रूपांतर चांगल्या कामासाठी कसे होऊ शकते यावर जर लक्ष दिले तर त्याचा काहीतरी सकारात्मक फायदा होऊ शकतो. तुम्हाला जर अति राग येतच असेल ना तर तो राग तुम्ही तुमची चांगली कामे करण्यासाठी वापरून घ्या. नंबर 5, राग हा क्षणिक असतो. कोणालाही कोणत्याही क्षणी राग येणे साहजिक आहे, परंतु या गोष्टीला म्हणजेच राग सर्वाधिक महत्त्व न देणे हे सर्वांच्या हिताचे ठरते. ज्यावेळी हे कळते ना तेव्हा रागाचे निरीक्षण केल्याने एक गोष्ट कळते, ती म्हणजे राग आपोआप वाढतो व आपोआपच ओसरून जातो. थोडक्यात या जगात राग ही अशाश्वत असणारी गोष्ट आहे. नंबर 6, अहंकार बाळगू नका. मी खूप पिढ्यांमध्ये म्हणतो, आपल्यात ना अहंकार म्हणजे इगो बाळगू नका. ज्यावेळी ज्या व्यक्तीच्या डोक्यात अहंकार शिरतो ना त्याला आजूबाजूचे कशाचेच भान राहत नाही. अहंकार रागाला अजून प्रोत्साहित करण्याचे काम करतो. त्यामुळे नेहमी आपल्याकडे सगळं काही असेल तरी आपण शून्य आहोत ही भावना आपण ठेवली तर रागावर नियंत्रण ठेवणे अगदी शक्य होईल. तसेच आपण इतरांपेक्षा वेगळे नाहीत तर एकच आहोत ही भावना व्यक्तीचा राग कमी करण्यासाठी मदत करते. नंबर 7, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कर्मावर चिंतन करा. जसे रागाचे कारण शोधून काढण्याला महत्त्व द्यायला हवे, तसेच रागाचे परिणाम काय होतील किंवा काय झाले आहेत याकडे देखील जातीने पाहणे आवश्यक आहे. थोडक्यात कर्म हे कारण आणि परिणाम या दोन्ही गोष्टींची जाणीव करून देऊ शकते. त्यामुळे कर्मावर लक्ष देऊन त्याचे चिंतन करणे आवश्यक आहे. जो व्यक्ती या गोष्टीला करण्याला प्राधान्य देतो ना तो रागावर नक्कीच नियंत्रण ठेवू शकतो. अशा प्रकारे रागावर नियंत्रण ठेवण्याचे हे 7 उपाय गौतम बुद्धांनी सुचवले आहेत. याचा वापर करून आपण आपला राग नियंत्रित ठेवूच. पण जर असे करण्यात आपण यशस्वी झालोच ना तर एक माणूस म्हणून देखील आपला विकास व प्रगती होईल. त्यामुळे जेवढे होईल तेवढ्या लवकर राग नावाच्या या शत्रूचा हे उपाय वापरून नायनाट करा व एक मन शांती लाभलेले समाधानाचे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि अशाच प्रकारची तुमच्या आवडीची व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा.